15 दिवसापूर्वी मार्गदर्शन मागवतो अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला प्रशासनानं दिलं होतं आणि ते आश्वासन दिल्यानंतर जवळपास 8 दिवसानंतर त्यांनी शासनाकडे पत्र पाठवलं। त्या पत्राचंही कोणतंही उत्तर आतापर्यंत नेमकं त्या पत्राचं काय झालं हे प्रशासनानं आम्हाला कळवलं नाही। या आंदोलनाचा शेवट एक मोठा निर्णय घेऊन करणं गरजेचं आहे आणि जर प्रशासनानं मार्ग काढला नाही तर आम्हाला जसं राठी साहेबांनी सांगितलं की आता कठोर निर्णय घेऊन आणि मन घट्ट करून जे अन्न त्याग आंदोलन असेल ते करणं भाग पडेल। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 88वा दिवस। या 88 दिवसामध्ये प्रशासनानं जे फक्त गारुड स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं त्या गारुडाचा जो खेळ त्यांनी चालू केला होता सुनावण्याचा, त्याचा आजचा शेवटचा दिवस। मी त्याची माहिती घेतली की आज जे जालना तालुक्यातले गाव आहेत त्याचं आज सुनावण्याचा शेवट दिवस झालेला आहे। यापूर्वी सुद्धा सुनावण्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्या सुनावण्यामध्ये बऱ्याच काही दुरुस्त्या या सुचवल्या होत्या आणि ॲडिशनल अवॉर्ड करण्याचं ठरवलं होतं। परंतु मुख्य मुद्दा हा आमचा मूल्यांकनाचा होता की आमच्या या जमिनीचा तुम्ही जो बाजारभाव काढलेला आहे तो बाजारभाव खूप कमी आहे की जो या शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि त्यामध्ये तुम्ही बदल कराव्या। आम्ही जे खरेदी खत दाखल करतो ते खरेदी खत ग्राह्य धरावं अशा प्रकारची आमची मागणी होती। परंतु त्या मागणीला आतापर्यंत कुठेही प्रशासनाने आम्हाला दुजोरा दिलेला नाही, मान्य केलेला नाही। तसेच जवळपास 15 दिवसापूर्वी मार्गदर्शन मागवतो अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला प्रशासनानं दिलं होतं आणि ते आश्वासन दिल्यानंतर जवळपास 8 दिवसानंतर त्यांनी शासनाकडे पत्र पाठवलं। त्या पत्राचंही कोणतंही उत्तर आतापर्यंत नेमकं त्या पत्राचं काय झालं हे प्रशासनानं आम्हाला कळवलं नाही। महत्त्वाचा विषय असा आहे की हे आंदोलन किती दिवस चालू ठेवायचं। आता आम्हाला सुद्धा प्रश्न पडू लागला आहे की आपण या आंदोलनाचा शेवट एक मोठा निर्णय घेऊन करणं गरजेचं आहे, कारण आता प्रत्येक आंदोलनकर्ते शेतकरी हे आता उद्योगी होत चालले। त्यांना काही मार्ग सुचत नाही की आपल्याला जो कमी मावेजा मिळत आहे त्याचा मावेजा आपल्याला आपला जो दैनंदिन परिवाराचा कुटुंबाचा भविष्यातला उदरनिर्वाह असेल तो सुद्धा भागू शकत नाही। इतका कमी मावेजा प्रशासनाने निश्चित केलेला आहे। नक्कीच हा मावेजा घेणं परवडणार नाही, म्हणून हे आंदोलन इतके दिवस चालू राहिलं आणि जर प्रशासनानं मार्ग काढला नाही तर आम्हाला जसं राठी साहेबांनी सांगितलं की आता कठोर निर्णय घेऊन आणि मन घट्ट करून जे अन्न त्याग आंदोलन असेल ते करणं भाग पडेल आणि लवकरच ते आंदोलन हे आम्ही या ठिकाणी सुरुवात करू। कारण विषय असा आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या शेतकऱ्यावर जो अन्याय प्रशासनानं केलेला आहे त्या अन्यायाला शासन कुठंच वाचा फोडण्याचं काम करत नाही। जवळपास हे आंदोलन चालू झाल्यापासून सुरुवातीच्या 7 दिवसामध्येच या सुनावण्या झाल्या होत्या, परंतु त्या सुनावण्याचे सुद्धा कुठेही अहवाल त्याची किती मावेजा निश्चित केला, किती वाढ झाली याबाबत सुद्धा काही एक माहिती आम्हाला आंदोलनकर्त्याला दिली नाही। फक्त प्रोसेस चालू आहे एवढंच सांगण्यात आलेलं आहे आणि पुन्हा काही गरज नसताना या सुनावण्या फक्त आम्हाला खेळत ठेवण्यासाठी या प्रशासनानं लावलेले आहेत। विषय महत्त्वाचा असा आहे की प्रशासनाला जर हा गुंतागुंतीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर मार्गदर्शन मागून आमच्या आंदोलनकर्त्यांना या आंदोलनातून मुक्त करावं। नसता आम्हाला आमचं जे ठरलेलं आहे तो कठोर निर्णय घेणार आहोत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील।